लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महासंग्रामात नरेंद्र मोदींच्या एका वक्तव्याने सध्या खळबळ उडाली आहे। या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान पहिल्यांदाच हिंदू आणि मुस्लिम असा वाद इतका टोकाला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। तो वाद नव्याने उफाळून आलेला आहे। भाजप काँग्रेसवर मुस्लिम तुष्टीकरणाचा आणि काँग्रेस भाजपवर धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत आहे। पाहूया या संदर्भातला रिपोर्ट, नंतर जाऊया चर्चेवर। पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। कब बालिश विधान माझ्या देशाच्या पंतप्रधानी करावं माझी मान शर्मेने खाली जाते। ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे। तर पराभव त्यांना आता स्पष्ट दिसतोय। दक्षिणेतून साफ आणि नॉर्थ मध्ये हाफ हे दिसायला लागलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर हल्लाबोल केलाय। राजस्थानमध्ये प्रचार सभेत मोदींच्या या भाषणानं मोठा वाद सुरू झालाय। आतापर्यंत काँग्रेसवर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप करणाऱ्या मोदींनी यावेळी त्याच्या पुढचा टप्पा गाठलाय। पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे। घुसपैठियों को बांटेंगे। क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा? आपको मंजूर है? ये कांग्रेस का मैनिफेस्टो कह रहा है। नरेंद्र मोदींची ही टीका काँग्रेसला चांगलीच झोंबली। त्यातही काँग्रेसला जिव्हारी लागलंय ते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणाचा केलेला उल्लेख। प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या एका वक्तव्याचा विपर्यास करून त्यांनी हे मांडलेलं आहे। इतकं बालिश विधान माझ्या देशाच्या पंतप्रधानी करावं माझी मान शर्मेने खाली जाते। काय झालं की पहिल्या टप्प्याचे मतदानाचे अंदाज त्यांना लागलेले आहेत। त्याचा पराभव त्यांना आता स्पष्ट दिसतोय आणि जेवढं राजकीय जेवढं धार्मिक ध्रुवीकरण त्यांना करता येईल तेवढं करायचा हा प्रयत्न चाललेला आहे। नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यानं फक्त काँग्रेसच नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटही पेटलाय। निवडणुकीच्या काळात मोदींवर टीका करायची संधी कोणीच सोडायला तयार नाहीये। दक्षिणेतून साफ आणि नॉर्थ मध्ये हाफ हे दिसायला लागलेलं आहे। जर परवाकडे भाजपच्या सभेतली भाषा पण पाहिली, धर्मामध्ये एक दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करायचे, जातींमध्ये वाद निर्माण करायचे, मग जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करायचे। भाजप ही भाषा जेव्हा हरायला येते तेव्हाच बोलायला लागते। हिंदू मुस्लिम असेल, जातीचं असेल समीकरण, जेव्हा भाजप हरण्याच्या जवळ असते तेव्हाच हे समीकरण लोकांसमोर आणते। पहिल्या फेजमध्ये हे आलेलं आहे। म्हणजे जे आम्ही बोलत आहोत पहिल्या फेज मधलं मतदान हे इंडिया आघाडीसाठी चांगलं झालेलं आहे हे दिसून येतं। देश की संपत्ति पर पहला अधिकार बालिश विधान। या निवडणूक प्रचारात पहिल्यांदाच हिंदू मुस्लिम वाद इतका जोरदार उफाळून आलाय। भाजप काँग्रेसवर मुस्लिम तुष्टीकरणाचा आणि काँग्रेस भाजपवर मुस्लिम द्वेषाचा आरोप करत आहे। या वादात मतांचं ध्रुवीकरण होणार का? काँग्रेसचा जाहीरनामा त्यांच्यावरच उलटणार का? विकासाचा मुद्दा सोडून निवडणुकीला धार्मिक रंग चढतोय का? अमित मोडकसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। या सगळ्या मुद्द्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, पण चर्चेतले मुद्दे काय आहेत आपण एकदा वादाचे हे सगळे मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करूया। काय वाद सगळा निर्माण झालाय पंतप्रधान मोदींच्या त्या वक्तव्यामुळे? काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांचं तुष्टीकरण आहे का हा सवाल निर्माण झालेला आहे आणि तोच मुद्दा उपस्थित केलेला आहे भाजपनं, पंतप्रधान मोदींनी सुद्धा, की काँग्रेसच्या जाहीरनाम्यातले असे काही मुद्दे आहेत ते मुद्दे मुस्लिमांचं तुष्टीकरण करणार आहेत। देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा आहे का हा सवाल विचारला जातोय आणि त्याला दाखला दिला गेलाय तो म्हणजे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याचा आधार घेतलेला आहे आणि त्यामुळे देशाच्या संपत्तीवरती पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा आहे का हा सवाल विचारला गेला। काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न होतोय अशा प्रकारचा सुद्धा आरोप केला गेलाय। त्याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि त्याच्या पुढचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा यातला आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या नंतर हे सगळं जे सुरू झालेलं आहे त्यामुळे आत्ताच हे सगळं का समोर आणलं जातंय हाही सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। त्यामुळे दोन्ही बाजूंनी आज याच्याबद्दल
चर्चा करणार आहोत आपण आपल्या सोबत या सगळ्यासाठी चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे असणार आहेत। तर या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आहेत आणि आपल्यासोबत या विषयासंदर्भात बोलण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते आणि आता भाजपचे नेते असलेले आमदार असलेले प्रवीण दरेकर सुद्धा जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी तुमचं सुद्धा स्वागत, विजय भाऊ तुमचं सुद्धा स्वागत आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत राजकीय विश्लेषक पत्रकार सुशील कुलकर्णी सुद्धा जोडले जाणार आहेत, त्यांच्याकडून सुद्धा या सगळ्याबद्दलचे मुद्दे आपण जाणून घेऊया। पण सुरुवातीला मी जातोय विजय भाऊ यांच्याकडे। विजय भाऊ, ज्या प्रकारे आता हे सगळे मुद्दे समोर आणलेले आहेत, तुमच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून तुम्ही मुस्लिमांचं तुष्टीकरण करताय, हा थेट आरोप मोदींनी केलेला आहे। गेल्या 10 वर्षात कधी असं झालेलं नसेल, मोदींनी थेट अशा प्रकारचा आरोप केलेला आहे। का तुम्हाला वाटतंय मोदींनी असं केलेलं असावं? नाही, नक्की हे बघा, ज्यावेळेस पराजय पुढे दिसतो त्यावेळेस सत्ताधारी म्हणून किंवा भारतीय जनता पक्ष आता बावचळल्यासारखं झालेला आहे, त्याला काही सूचना असं झालेलं आहे। आणि 10 वर्षाची जी कारकीर्द आहे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधानांची, ही विकासासाठी मतं मागतील, विकासाच्यामुळे मतं मिळतील ही अपेक्षा, हा मुद्दा त्यांना काही त्याला अपील करता आलं नाही, कारण करूच शकले नाहीत, काही झालं नाही। 10 वर्ष गरीबाला गरीब ठेवण्यात आलं। मला मुळात हा विषय येतो की तुमच्याकडे सुद्धा आमचा जाहीरनामा आहे, आमचा मॅनिफेस्टो तुमच्याकडे आहे, तिथे कुठे उल्लेख आहे की मुस्लिमांचं तुष्टीकरण करायसाठी? केवळ यांना आता डुबत्या जहाजाला जो आधार लागतो ना, तो आधार आता यांचं जहाज डुबते आहे, भारतीय जनता पक्ष आणि मोदींचं। त्यामुळे या देशाचे पंतप्रधान इतक्या खालच्या, आम्ही मुद्दाम काय बोलवू नये असं वाटतंय, कारण देशाचे पंतप्रधान आहेत ते, आम्ही त्यांचा सन्मान करतो, पण या स्तरावर जाऊन भाषण करणं, ज्याला झूट के शिवाय याच्यामध्ये कुठलाही एक प्रकारे काही तथ्य नाही, म्हणजे पूर्णतः खोटं, निकालच खोटं, धांदात खोटं हे मांडून दिशाभूल करून हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा आणि मतं घ्यायची, हा आता त्यांनी पराजयामुळे हा नवीन मुद्दा समोर आणलेला आहे। त्यांना माहीत आहे की याशिवाय आता काही आपला तरणोपाय नाही, म्हणून आता जितकं खोटं बोलता येईल तेवढं खोटं बोला। तुम्ही सगळा जाहीरनामा काँग्रेसचा वाचा, तुमच्याकडे असा कुठला मुद्दा आहे, कुठल्या पानावर असं लिहिलं आहे की, आणि त्यावेळेस मनमोहन सिंग साहेबांच्या वक्तव्याचा आधार घेतला, त्यावेळेस त्यांनी जे बोलले ते SC ST OBC मायनॉरिटी सगळ्यांच्या संदर्भात, आणि प्रायोरिटी काय ठरवली? कृषी असेल, उद्योग असेल, विज्ञान असेल, एज्युकेशन असेल, यावर, आणि महिला असतील, यावरचा त्यांचा फोकस करत असताना, भाषण करत असताना त्याची व्हिडिओ क्लिप आपल्याला आता पाहिजे असेल तर आपण दाखवू शकता, मी पाठवतो आपल्याला, किंवा इथे वाजवून दाखवतो। मनमोहन सिंग नेमकं काय म्हणाले होते हे दाखवणं सुद्धा गरजेचं आहे। आणि आताच्या जाहीरनाम्यामध्ये असा कुठला आक्षेप आहे ज्याच्याबद्दल भाजपला एवढं सगळं रान पेटवावं लागतंय? मी थेट जातोय, प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, विरोधक तुमच्यावर आरोप करतायत की ही तुमची राजकीय मजबुरी आहे। मी प्रश्न विचारतोय, ही तुमची रणनीती आहे की राजकीय मजबुरी आहे, जसं विरोधक म्हणतायत? आमचे मित्र विजय वडेट्टीवार आहेत आणि ते राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि काँग्रेसचे नेते आहेत, आणि त्याच्यामुळं त्यांनी असं बोलणं स्वाभाविक आहे, आम्हाला काही वेगळं नवल वाटत नाही। आणि आमची रणनीती पण नाही, वस्तुस्थिती आहे। कारण आत्तापर्यंत काँग्रेसनं या ठिकाणी तुष्टीकरणाची राजनीती करूनच या ठिकाणी देशामध्ये सत्ता त्या ठिकाणी उपभोगली। त्यांचं दुखणं आता नेमकं हेच आहे की 10 वर्ष मोदी साहेब नेतृत्व करत असताना विकासाच्या मुद्द्यावर राजकारण होऊ शकतं, देशहिताच्या मुद्द्यावर राजकारण होऊ शकतं, आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं तुष्टीकरणाची राजनीती चालली नाही, आणि पुन्हा एकदा म्हणून ते कार्ड खेळण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे। विजय वडेट्टीवार साहेब आपल्या त्या ठिकाणच्या जाहीरनाम्यामध्ये क्लिअर कट आपण संपत्तीचं वाटपाच्या संदर्भात त्या ठिकाणी भाष्य केलेलं आहे, आणि मग तसं जर भाष्य असेल तर आपल्या मनात काय होतं हे मागचे संदर्भ, जेव्हा मनमोहन सिंगांनी 2006 साली त्या ठिकाणी जास्तीत जास्त या ठिकाणी मुसलमानांना त्या ठिकाणी लाभ मिळाला पाहिजे, अशा प्रकारचे अनेक संदर्भ मी त्या ठिकाणी देऊ शकेन।
याचा अर्थ आज तुम्ही त्या ठिकाणी, आणि हे काँग्रेसने केलेलं आहे, एफडी कंपल्सरी त्या ठिकाणी करायला लावलेले आहेत, सारे प्रयत्न त्यांचे विफल त्या वेळेला झालेले आहेत. आता मला सांगा, सर्वसामान्य माणूस कष्टातनं घामातनं या ठिकाणी संपत्ती उभी करणार आणि तुम्ही ती संपत्ती सांगणार आम्ही वाटणार, आणि जर तुम्ही सगळ्यात मुस्लिमांचा अधिकार आहे तर जरा मला आपण सांगा, आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी 2 मुलं असतील तर त्या ठिकाणी त्यांना दोघांना लाभ होईल. पण दुसऱ्या एखाद्याच्या घरामध्ये जर 10 मुलं असतील तर त्यांना 8 जणांना जास्त लाभ जास्त मिळणार आहे. मग एकीकडे समान नागरिक कायद्याला आपण विरोध त्या ठिकाणी करणार आणि दुसऱ्या बाजूला इकडे समानतेच्या गोष्टी या ठिकाणी करणार. माझ्याकडे आहे, मी मोबाईल मधनं काढून दाखवतो, आता माझी तयारी आहे, मी तुम्हाला आत्ता दाखवतो काढून. या ठिकाणी माझ्याकडे काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं या ठिकाणी आलेलं आहे. आपण त्यांच्याकडून आधी ते जाणून घेऊ, काय त्यांच्याकडे दाखवूया जाहीरनाम्यातला कुठला आक्षेपार्ह मुद्दा आहे. असं जर बोलला असतील तर आम्ही तुम्ही होण्याची तयारी दाखवा. कुठल्या जाहीरनाम्यामध्ये अल्पसंख्याकांच्या संदर्भात म्हटलं? मी विचारतो ते दाखवतो मायनॉरिटी यांना दाखवतो तोपर्यंत बोलून घ्या तुम्ही. पण विजय भाऊ, आर्थिक समानता कशी आणणार आहात तुम्ही, हा सुद्धा प्रश्न आहे. जाहीरनाम्याच्या माध्यमातून तुम्ही सांगताय की सर्वे इकॉनॉमिकल केला जाणार आहे, इकॉनॉमिकल सर्वे करून समानता आणण्याचा जो प्रयत्न तुमच्याकडून आहे तो कसा करणार आहात? अगदी बरोबर आपण सांगितलं. माझ्याकडे या ठिकाणी काँग्रेसच्या या देशामध्ये हे बघा काँग्रेस लोकांच्याकडे आज तुम्ही मला विचारलात प्रश्न, तुम्ही उत्तर द्या, तोपर्यंत प्रवीण भाऊ हे करतील. बघा माझ्याकडे या ठिकाणी माहिती आहे, कांग्रेस और उसके गठबंधन की नजर आपकी कमाई और संपत्ती पे. आपल्या जाहीरनाम्यांमध्ये आपण आर्थिक सर्वेक्षण करणार, संपत्तीचं सर्वेक्षण कराल आणि त्या ठिकाणी तुम्ही समान वाटणार आणि तुम्ही त्या ठिकाणी असं सांगताय नाही, त्याच्या मागचा तुमचा हेतू सांगतो ना. तुम्ही जर आज या ठिकाणी आमचे कॅम्पेअर आहेत, त्यांच्या घरी जर 2 मुलं असतील तर तुम्ही त्या जप्त तुम्ही करणार, मेहनत करणार, त्यांचे लोक जप्त तुम्ही करणार आणि वाटणार जे जास्त संख्येने त्या ठिकाणी आहेत, खास करून मुस्लिमांना. कुठलीही तुमची राजकारणाची पद्धत. आणि तुम्हाला मी संदर्भ देतो ना वडेट्टीवार साहेब, आपण काढा तुमचा रंगनाथ मिश्रा जे रिटायर्ड जस्टिस आहेत त्यांचा तो रिपोर्ट त्या ठिकाणी काढा. मी येताना वाचला, काय त्या रिपोर्ट मध्ये सांगितलं की त्या ठिकाणी त्यांच्या धर्मामध्ये जाती आहेत आणि जातीमध्ये एसटीचं आरक्षण द्या, ही तुमची राजनीतीची पद्धत. त्या ठिकाणी सच्चर कमिटीचा रिपोर्ट मनमोहन सिंग बोलायच्या अगोदर येतो 1 महिना काय, आणि तुम्ही त्या ठिकाणी सांगता की दलितांपेक्षा गरीब मुसलमान आहेत. आणि तुमचा उद्देश काय? ठीक आहे, मी एक मुद्दा घेऊया. प्रवीण भाऊ एक मुद्दा घेऊया. विजू भाऊ, त्यांचं असं म्हणणं आहे की आर्थिक समानता तुम्ही आणणार म्हणताय, आर्थिक सर्वेक्षणाचा मी सांगतो त्याचं क्लॅरिफिकेशन तुमच्या मनात आधी उत्तर घेऊ. विजय भाऊ उत्तर करण्याचं जे सुरू केलंय ना त्याचं उत्तर मी देतो. तुम्ही इतकाही प्लीज विजू भाऊ उत्तर द्या. हॅलो, बोला. नाही प्रवीणजी, जरा शांतपणे ऐका. त्यामध्ये आमच्या जाहीरनाम्यामध्ये, आमच्या मॅनिफेस्टोमध्ये जे तुम्ही फक्त मुस्लिमावर बोट ठेवताय, या देशातील ओबीसी, या देशातील दलित, या देशातील आदिवासी, या देशातील अल्पसंख्याक, असं त्याच्यामध्ये अल्पसंख्याकाचा तर मुद्दा पण नाही. तिथे 3च लोकांचा. पहिल्या दिवसापासून राहुल गांधी म्हणतायत की या देशातील जी असमानता, गरिबी आणि श्रीमंतामध्ये जी दरी निर्माण झाली, गरीब होत चालला, श्रीमंत होत चालला. या देशातील 1% लोकांच्याकडे जर 20% संपत्ती आहे आणि 40 लोकांच्याकडे जर 40% संपत्ती आहे, तर उर्वरित संपत्ती फक्त किती लोकांच्याकडे आहे याचा उल्लेख त्या ठिकाणी तुम्ही बारकाईनं बघितला नाही. विशेष आता एवढंच तुमच्या लक्षात आणून देतो की आम्ही जनगणनेचा विषय ज्यावेळेस मांडतो त्यावेळेस तुम्ही त्याला बगल देताय. जनगणना कोणासाठी राहुलजी बोलले? या देशातील बहुसंख्य असलेल्या ओबीसी साठी. ओबीसीची जनगणना व्हावी, जिसकी जितनी हिस्सेदारी जिसकी जितनी भागीदारी उसकी हिस्सेदारी. हे जे काही वाक्य राहुलजींनी वापरतायत सातत्यानं की या देशातील सामान्य माणूस, मायनॉरिटीवाला असेल, दलित असेल, आदिवासी असेल, ओबीसी असेल, ओबीसी हिंदू नाही, या देशातील आदिवासींना आपण हिंदू मानत नाही, या सगळ्यांना जो असमानता निर्माण झाली, जी असमानता फक्त तुम्ही 1% लोकांच्याकडे देशाची संपत्ती लुटून दिली
16 लोकांना ठीक आहे. तुम्ही या देशातील 26 लोकांचं इथे- 16 लाख कोटीचं कर्ज माफ केला. हा कुठला न्याय आहे? ठीक आहे. आणि या विजय भाऊ, सगळ्यामध्ये त्यांच्याकडे माहिती आली, आपण एकूणच त्यांच्याकडून असमानता निर्माण झाली. त्यामुळे विजय भाऊ, त्या काँग्रेस श्रीमंतांच्याकडून हे काढून घेतलं पाहिजे ना सरकारच्या पण तुम्ही कसं संपत्तीच्या काढून भरोशावर घेणार मोठे आहात? झालेले. विजय भाऊ, कसं कसं करणार? काढून आर्थिक घेणार आहात? सर्वेक्षण सर्वेक्षण ना. करून तुम्ही गरीबाचे पैसे तुम्ही जसे जास्त संख्या त्याला वाटणार आहात का? हे बघा विजय भाऊ, काँग्रेस मॅनिफेस्टो 2024, काँग्रेस विल कंडक्ट अ नेशन वाइड सोशल इकॉनॉमिक अँड कास्ट सेन्सस to enumerate the caste and subcaste and their social economic candidates based on the data. We will strengthen the agenda for affirmative action. 1 नंबर. 5 नंबर मुद्दा आहे द इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट ऑफ मायनॉरिटीज. मायनॉरिटीज जे तुम्हाला स्पेशली तुमच्या मनात दडले फक्त मुस्लिम इज अ नेसेसरी स्टेप्स फॉर इंडिया टू. मायनॉरिटी मध्ये काय मुस्लिम होतं काय? मायनॉरिटी मध्ये शीख नाही, मायनॉरिटी मध्ये जैन नाही, मायनॉरिटी मध्ये ब्राह्मण नाही, माझं पूर्ण होऊ द्या. मायनॉरिटी तुमच्या 80 मनात जाती फक्त आहेत, मायनॉरिटी 80. म्हणजे मुस्लिम आहे. आणि 6 वी विल इन्शुअर दॅट द तुम्ही त्याचा अर्थ सोयीनं काढणार काय प्रवीणजी? रिसीव्ह देअर फेअर शेअर. तुम्ही शेअर कोणाला देणार आहात? मनमोहन सिंग काय बोललेत की जास्तीत गरिबांना जास्त या देणार. ठिकाणी जास्तीत जास्त गरिबांना, ओबीसी देणार, मुस्लिमांना एससीला देणार, एसटीला देणार. मुस्लिमांना देण्याचं तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि ते तुमचं पोटातलं मॅनिफेस्टो मध्ये आलंय. वा, वा. कारण आमच्या डोक्यात तुम्हाला माहिती आहे. 2006ला तशा प्रकारचं वक्तव्य मनमोहन तमाशा. सिंगांनी केलंय आणि काल मोदी साहेबांनी याचं भाषणामध्ये स्पष्टपणे या ठिकाणी की तुम्ही सोनं घेणार, लोकांचं दागिने जप्त करणार, तुमच्या- आया भगिनीच्या गळ्यातलं मंगळसूत्र पण घेऊन तुम्ही नको त्याला वाटणार आहात का तुम्ही? वा 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 त्याच्यामुळे वा तुम्ही- वा वा. तुम्ही त्या मुद्द्यावर येणार आहे. राजकारणाच्या कुठल्या पातळीवर जाताय मी विजयराव? त्या मुद्द्यावर येणार आहे संपत्ती की या म्हणजे सगळ्या मंगळसूत्र होतं. चर्चेमध्ये संपत्ती म्हणजे मंगळसूत्र मंगळसूत्र कुठून आलं, होतं. त्याचं सूत्र दागिने काय, होत मला आहे. ते जाणून घ्यायचं आहे. पण विजय भाऊ, एक प्रश्न तुमच्याकडे कुठं आलं? आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी विजय भाऊ, जेव्हा तुम्ही समानता आणण्याचं धोरण हे आखता, झूट का पुलिंदा, जाहीरनाम्यातून झूट तुम्ही का सांगताय पुलिंदा? हे सगळं जे आहे ना, हा. हार आहे या देशामध्ये. पुन्हा मोदीची वेव नाही या देशामध्ये, मोदी चालत तुमचं नाही. तुष्टीकरणाचं त्यामुळे आता राजकारणाचं ध्रुवीकरणासाठी चालत नाही म्हणून हिंदू मुस्लिम विकासाचं वाद निर्माण राजकारण करा, आलंय. एवढंच यांच्या हातात आहे. विकास केला नाही 10 वर्ष, या देशाला लुटलाय, या देशातला उद्योगपतीला लुटून दिलाय, देश विकण्याचं काम झालेलं आहे. अशा स्थितीमध्ये हिंदू मुस्लिम करून आता काहीतरी त्याच्यातून आपल्याला वाचवता येईल का, वाचता येईल का, असा तो केविलवाना प्रयत्न आहे. यापेक्षा दुसरं काही नाही. विजय भाऊ, या एक संपूर्ण प्रामाणिक प्रश्न जाहीरनाम्यामध्ये सामान्य स्पष्टपणे माणसाच्या आहे मनात आहे. की सामान्य माणसाच्या मनात एक प्रामाणिक प्रश्न आहे. तुम्ही जेव्हा जाहीरनाम्यामध्ये असं म्हणता की आम्ही समानता आणण्याचा प्रयत्न करू आणि ही एका वर्गाकडे असलेली संपत्ती सगळ्यांकडे देण्याचा आम्ही प्रयत्न करू, मुळात हे तुम्ही कसं करणार आहात? आणि दुसरं, हे करण्यासाठी तुम्ही आतापर्यंत कित्येक वेळा गरिबी हटावचे नारे दिले. या सगळ्या परिस्थितीत तुम्ही का करू शकले नाहीत? मग तुमची मानसिकता तेव्हा नव्हती की आता तुम्हाला हे सगळं एका वर्षामध्ये सगळी गरिबी हटाव या माध्यमातून करायचे का? हा सवाल सुद्धा सामान्य माणूस तुम्हाला विचारतोय. आम्ही उत्तर देऊ कुलकर्णीजी? प्लीज प्लीज. हे बघा, अहो या देशातील गरिबांसाठी ज्या योजना आणल्यात ना, नाव बदलून मोदी सरकारने त्याच योजना सुरू ठेवल्या. तुम्ही सांगा, एकीकडे 40 कोटी लोकांची गरिबी दूर झाली म्हणून सांगताय तुम्ही, उपलब्धी मोजताय, आणि 80 कोटी कुटुंबांना, लोकांना तुम्ही 5 किलो मोफत धान्य देताय. लोकांना रोजगार देऊ शकला नाही तुम्ही, आणि 80 किलो लोकांना, तरुणांना 5 किलोसाठी जोडी धरून तुमच्याकडे लाईनीमध्ये उभा झाला पाहिजे, एवढा लाचार करून ठेवलाय त्या गरिबाला. आणि 16 लाख कोटीची संपत्ती तुम्ही कर्ज, ऐका ना, कर्ज माफ केलात तुम्ही. लोकांचं माफ केलाय 16 लाख कोटीचं कर्ज. किती उद्योगपती? 26 उद्योगपतींचा. ही पैसा कोणाचा आहे? एखाद्या गरीबाच्या घरात मिनिमम बॅलन्स पोटी जर त्याच्याकडे त्या खात्यामध्ये पैसे नसले तर तुम्ही त्याच्याकडून पैसे वसूल करताय. 35 लाख कोटी रुपये गरीबाच्या खात्यातून काढलात. यावेळेस त्या सरकारला लाज वाटली नाही. गरीबाला लुटताय. गरीब मिनिमम बॅलन्स कोणाच्या खात्यात असतात, आणि 5 किलो तांदूळ देऊन त्याची भलावण करताय. रोजगार हमीचा कायदा आणला, गरिबीसाठीच आणला. सामान्य माणसापर्यंत हे सायकल फिरली पाहिजे, पैसा सामान्य माणसापर्यंत गेला पाहिजे. ज्या योजना आणल्यात त्या सर्व योजना आता ज्या सुरू आहेत, सर्व योजनावर टीका केली गेली. तुम्ही ऐका, 2014चं 2019 मधलं, तुम्ही 2014ला विकासावर मतं मागितलीत, 19ला तुम्ही शहीदावर मतं मागितलीत, आता 24वर हिंदू मुस्लिमावर मतं मागताय. तुम्ही 10 वर्ष केला काय? गरिबी हटवण्यासाठी कोणती उपाययोजना केली तुम्ही? आम्हाला टीका करताय. सांगा तुम्ही, एक योजना सांगा. 1.25 लाखाचं घरकुल मिळत होतं. विजय, मी प्रश्न विचारतो, मी त्यांना प्रश्न विचारतो. खरं तर या सगळ्यामध्ये प्रवीणजी, इतके सगळ्या गोष्टी तुम्ही 10 वर्षामध्ये केलेल्या आहेत.
तुम्हाला म्हणजे पंतप्रधान मोदींनी 10 वर्षामध्ये इतकं थेट विधान केलेलं नव्हतं, मुस्लिमांचं नाव घेऊन असं विधान केलेलं नव्हतं. पंतप्रधान मोदींना काय ही गरज पडली? आज हे ध्रुवीकरण करायची ही राजकारणाची रणनीती आहे का तुमची? ही तुम्हाला आज मुस्लिम मतांच्यासाठी म्हणजे ते ध्रुवीकरणाचं नाव घेऊन तुमची बेगमी तुम्ही निर्माण करताय? ज्या वेळेला ध्रुवीकरणाला विरोध करतो त्यावेळेला आम्ही ध्रुवीकरणाची राजनीती करायचं काही कारण नाही. आपण बघाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी विकसित भारत हा संकल्प त्या ठिकाणी सोडलेला आहे आणि विकासाची राजनीती, तुम्ही आमचा अजेंडा बघा, युवा असेल, महिला असेल, गरिबाच्या कल्याणाचा अजेंडा आमचा त्या ठिकाणी आहे, महिला असतील, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची ध्रुवीकरणाची आवश्यकता नाही. पण ध्रुवीकरणाचं राजकारण कोण करणार असतील आणि त्याच्यामध्ये जर सर्वसामान्य माणूस भरडला जाणार असेल तर त्यासाठी पंतप्रधान त्या ठिकाणी टोकाचे आक्रमकतेनं त्या ठिकाणी बोललेले आहेत. पण हे तुम्ही मला सांगा, तुम्ही मला सांगा, पोलरायझेशन करण्याचा तुमचा प्रयत्न आहे? नाही, जर तिकडे तुष्टीकरण म्हटलं तर मग इकडे हिंदूंची वोट बँक तुमची तयार होते. तुम्ही मला सांगा, नाही मग तुम्ही हिंदूंची संपत्ती तुम्ही इक्वली त्या ठिकाणी जर जास्त संख्येने असणारे त्यांना जाणार असेल, तुमची प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही तुमची प्रॉपर्टी घेऊन जर तुम्ही इक्वली त्या मुसलमान जास्त संख्येने असणारा त्यांना जर आम्ही मोठ्या प्रमाणावर देणार असाल, असं जर बोलणार असाल तर आम्ही बोलायचं नाहीये. तुम्ही काय करणार? सर्वेक्षण, आर्थिक सर्वेक्षण करणार, तुमचं सोनं नाणं किती आहे, तुमची वित्तीय स्थिती काय, आणि ते सोनं नाणं सगळं गोळा करून त्याचं वाटप करणार तुम्ही. म्हणजे श्रमाचा, घामाचा पैसा सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचा तो तुम्ही त्या ठिकाणी मुस्लिमांच्या घशात घालणार आहात. आणि मग आम्ही असं बोललो तर तुम्ही तुम्ही मला सांगा, 2 घरं आहेत, एक गावाला घर आहे तुमचं, एक शहरात घर आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी 2 घरं झाली तर तुमचं एक घर काढून घेणार आणि देणार कोणाला? मुस्लिमांची 10 लोक आहेत आणि त्यांच्याकडे फक्त एक घर आहे, 9 लोकांना तुम्ही देणार आहात. मला वाटतं हे पूर्णपणे मुस्लिमांच्या मतांच्या लांगुल चालनासाठी आज जाहीरपणे कबूल करणार नाहीत. परंतु या ठिकाणी तुष्टीकरणाची राजनीतीवर एवढे वर्ष राजकारण केलं, आता मोदी साहेबांच्या राजवटीमध्ये विकासाचं राजकारण आहे आणि त्यामुळे तुम्ही तुष्टीकरणाचं राजकारण आलं तर जशाच तसं उत्तर देऊन ते त्या ठिकाणी खोडून काढण्याचं काम होतंय आणि त्याला तुम्ही पोलरायझेशन म्हणाल असाल, तुम्हाला म्हणायचं आहे ते मला. ठीक आहे, मुद्दा केवळ एवढाच नाहीये, संपत्तीच्या समान वाटपाचाच नाहीये, मुद्दा आणखीन एक आहे. भाजपच्याकडून एका मुद्द्यावरून आता विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न होतोय, काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न होतोय, ते म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावरून. जे मुस्लिम समाजाला, मुस्लिम धर्माला आरक्षण देण्याचा मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्यावरून सुद्धा टीका केली जाते. तो मुद्दा सुद्धा चर्चेला घेतोय. छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याच्या नंतर धार्मिक वातावरण तापलेलं आहे. हिंदू मुस्लिम हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत विजय वडेट्टीवार आहेत, विरोधी पक्षनेते. मी थेट विजयभाऊंकडे जातोय. विजयभाऊ, खरं तर आपल्याकडे संविधानामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची कुठली पद्धत नाही, पण तरी सुद्धा तुम्ही सातत्यानं मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचं आश्वासन देता. नुसतं आश्वासन नाही तर सातत्यानं प्रयत्न करता. 5 वेळा आंध्र सरकारनं तसा प्रयत्न केला जो कोर्टात टिकला नाही. हे तुष्टीकरण नाही? असं आहे, तुम्ही आता निवडणुकीच्या तोंडावर जाहीरनाम्याची चर्चा करताय. जाहीरनाम्यामध्ये कुठेही मुसलमान हा शब्द नाही. अल्पसंख्याक मध्ये जवळपास 80 जाती येतात देशातील. 80 जाती अल्पसंख्याक ज्याला म्हणतो, जैन, शीख पासून मारवाड्यापासून तर गुजराती पर्यंत अनेक जाती ज्या आहेत त्यामध्ये समावेश आहे, ब्राह्मण पण आहेत. तुम्ही मला एक सांगा की आता हा मुद्दा आला कुठून की आरक्षणाचा, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे का? आम्ही दिला आहे का मुस्लिमांना आम्ही आरक्षण देऊ म्हणून? आमच्या जाहीरनाम्यात आहे का? म्हणजे काय तुम्हाला करायचं आहे मला काही कळत नाही. तुम्ही आता विकासाच्या नावाखाली देश भकास केलाय. आता तुमच्या पुढे एकच शस्त्र दिसतोय ह्या भारतीय जनता पक्षाच्या पुढे की फक्त आणि फक्त हिंदू मुसलमान, बस. याच्यापेक्षा काही दुसरं दिसत नाही. हो, देशाचे पंतप्रधान जाहीर सभेमधून हनुमान जयंती, बजरंगबलीच्या निवडणुकीच्या मध्ये घोषणा करताय. म्हणजे हनुमान बजरंग बली की जय. अरे ही कुठली, असं कधी चालतं काय? आणि आता काय निवडणूक आयोग कुठे आहेत? निवडणूक आयोगाने यावर काय कारवाई करायला नको? आम्ही तर तक्रार दिली आहे. असं जातीय ध्रुवीकरण करणारे किंवा धार्मिक भावना हे करणारे, पेटवणाऱ्या असे वक्तव्य कसं करू शकतात आपण?
मी उत्तर मला घेतो. सांगा, प्रवीण भाऊ, आता तुम्ही प्रवीण जाहीर भाऊ, नाम्यावर निवडणुकीमध्ये बोलताय. अशा प्रकारचे या हे जाहीरनाम्यामध्ये धार्मिक विद्वेष कशासाठी? आम्हाला विजूभाऊ, जय बजरंग बली आमची श्रद्धास्थानांची नावं घ्यायला काही लाज वाटत नाही. तुम्ही हनुमान चालीसा म्हटलं म्हणून तुरुंगात टाकणारी तुम्ही लोक वा आणि तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला सांगणार. मला सांगा विजूभाऊ, आपण संविधानाला मानतो, संविधानामध्ये कुठे धर्माच्या आधारे आरक्षण द्यायला आहे का हो? परंतु आपण बघाल 2006चं केवळ विधान नाही विजूभाऊ, 2006चं जे विधान आहे त्याची प्रक्रिया या ठिकाणी वाचलं ते. मी प्रक्रिया ऐकून टाकू का ऐका ना, तुम्हाला माझं काय झाल्यावर म्हणताय? बोला तुम्ही, माझ्यावर बोला. त्याची विजूभाऊ माझं झालं की निवांत बोला तुम्ही, बरं. काही अडचण चला नाही. चला बोला. त्याच्यावर रिटायर्ड जस्टिस आहेत आणि तुमचे Yes, सांसद yes, yes. रंगनाथ मिश्रा यांची कमिटी जे त्या ठिकाणी नेमली होती आणि त्या कमिटीने सांगितलं की या धर्मामध्ये पण जाती आहेत आणि त्यांना SC मधनं आरक्षण द्या, अशा प्रकारचं आरक्षण देण्याची शिफारस त्यांनी केली होती. आणि दुसरं, तुमच्यामध्ये धर्म बदलला तरी SCचं आरक्षण त्या ठिकाणी ठेवा, 15% आरक्षण तुम्ही मुसलमानांना नोकऱ्यांमध्ये द्या, त्याचबरोबर 27% जे OBCचं आरक्षण आहे त्यातनं 6% कापून त्या ठिकाणी द्या. काँग्रेसच्या तुमच्या गटीत समितीने केले. म्हणजे तुमचा उद्देश काय? एकीकडे लागून चालन नाही म्हणता आणि दुसरीकडे केवळ अल्पसंख्याकांचं नाव घ्यायचं, पण मनामधला आतला उद्देश आहे काय? 2006ला आम्ही काय बोललोय? पहिला अधिकार त्यांचा आहे, इक्वल वाटप करा, म्हणजे जास्त कसं जाईल याची आम्ही काळजी घेतो. हे तुम्ही नीट करताय. सिद्धरामय्या काय बोललेत? त्यांचं 1 महिन्यापूर्वीचं भाषण काढा ना जरा, की या सगळ्या संपत्तीवर मुसलमानांचा पहिला अधिकार आहे. एकीकडे अधिकार त्यांचा आहे बोलता, वाटप सामान करून त्यांना जास्त भाग मिळावा अशी व्यवस्था करता. पण तुमच्या मनात काय दडलंय ना विजूभाऊ, हे नीट लोकांना समजतंय. आणि म्हणून पंतप्रधानांसारखा विकासाचंच राजकारण बोलणाऱ्या माणसाला पण राहवलं नाही की अशा प्रकारचं तुष्टीकरणाकडे देशातल्या जनतेला नेऊ नका. कष्ट करून घाम गाळून त्या ठिकाणी लोक कमावतात आणि आपण जर तशा प्रकारे लोकांच्या संपत्तीवर डल्ला मारून तो मुसलमानांना वाटणार असाल तर आम्हाला अजिबात ते मान्य नाही. मी या चर्चेमध्ये आता ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांना जोडतोय. आवटे सर, तुम्ही येण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये मुस्लिमांच्या बद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावरून आपण ही चर्चा करतोय. काँग्रेसवर आरोप होतोय की ते तुष्टीकरण करतायत, दुसऱ्या बाजूला भाजप मात्र धार्मिक विद्वेष वाढवण्याचा प्रयत्न करताय, रिव्हर्स पोलरायझेशन करताय, अशा प्रकारचा आरोप होतोय. तुम्ही या वक्तव्याकडे कसं पाहता? कारण पंतप्रधान मोदी एका बाजूला सांगत होते आतापर्यंत सबका साथ सबका विकास, मग आता अचानकपणे ते कट्टर हिंदुत्ववादी कसे झाले हा सवाल विचारला जातोय. नाही, साधा मुद्दा आहे. मला असं वाटतं मुळात निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचं हिंदू मुस्लिम विखाराचं राजकारण सुरू होणं हे मुळामध्ये अतिशय घातक आहे. खरं म्हणजे इतके प्रश्न आहेत आणि पहिली फेज झाल्यानंतर, पहिला टप्पा झाल्यानंतर बरोबर या प्रकारची चर्चा सुरू होणं हे काय सूचित करतं मला समजत नाही. पण साधी गोष्ट आहे, म्हणजे मला मुळात साधा मुद्दा मला असं वाटतो की मुळात डॉक्टर मनमोहन सिंगांचं जे भाषण आहे ते 2006चं भाषण आहे. 2006 मध्ये मनमोहन सिंग बोलले आणि त्याच्यानंतर खरं म्हणजे लगेचच तेव्हाच 2006 मध्येच पीएमओनं लगेच खुलासा पण केला आणि खुलासा केला की मुळामध्ये हे विधान कुठल्या संदर्भातलं होतं. त्यातला मुद्दा असा होता, ते वाक्य असं होतं की या देशामध्ये SC ST OBC महिला तरुण हे विकासाचे पहिले लाभार्थी असले पाहिजेत, विकासाची पहिली फळं ही त्यांना मिळाली पाहिजे आणि एका अर्थानं त्यांनी विकासावर पहिल्यांदा दावा सांगितला पाहिजे. एवढं साधं वाक्य होतं. हे साधं वाक्य सामाजिक न्यायाच्या अनुषंगानं होतं. प्रवीण दरेकर ज्या पक्षाचे आहेत त्यांना सुद्धा अंत्योदय नावाची गोष्ट माहिती आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा, तळातला माणूस हा आपल्या धोरण प्रक्रियेचा केंद्रबिंदू असला पाहिजे. मग त्यामध्ये केवळ मुस्लिम नव्हते, त्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे SC ST OBC आणि सगळेच अल्पसंख्याक, सगळे जे काही शोषित वंचित आहेत असे सगळेच लोक होते. असं असताना सुद्धा जाणीवपूर्वक त्या विधानाचा विपर्यास करणं हा एक मुद्दा. दुसरं म्हणजे मुस्लिमांना किती जास्त मुलं होतात वगैरे अशा प्रकारची विधानं करणं. मला असं वाटतं की विलास, निवडणुकीच्या तोंडावर मुळामध्ये या प्रकारच्या गोष्टी मांडून हिंदू मुस्लिम विद्वेष वाढवण्याचा प्रयत्न करणं आणि निवडणूक एका अतिशय वेगळ्या वळणावर घेऊन जाणं, अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडताय. आपण एकदा ऐकूया ना ते मनमोहन सिंग नेमकं काय म्हणाले होते ते एकदा ऐकूया, मग चर्चेमध्ये पुढे जाऊया. आपण एकदा ऐकूया आपण मनमोहन सिंग काय म्हणाले होते. We need to be revitalized. We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority,
are empowered to share equitably in the fruits of development. They must have the first claim on our resources. बघा, तुम्ही जो मुद्दा मांडताय त्याच्यात मुस्लिम मायनॉरिटी अशा प्रकारचा शब्द वापरला गेला, तो शब्द आता कॅच केला गेलाय त्यांच्याकडून आणि आता त्याला जोडलं गेलेलं आहे जाहीरनाम्यामधून जे मुद्दे मांडलेले आहेत त्याला. दुसऱ्या बाजूला आहे हे पण मान्य करावं लागेल, भाजप ज्या प्रकारे हिंदूंची वोट बँक आपली घट्ट करण्याचा प्रयत्न करताय, काँग्रेस सुद्धा आपली वोट बँक घट्ट करण्याचा प्रयत्न करताय ना, त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न करताय ना, दोन्ही बाजूने हे सुरू झालंय का? आवटे सर. ठीक आहे विजयभाऊ तुम्ही बोला. विजयभाऊ तुम्ही तरी कुठे कमी पडताय? तुम्ही पण त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न करताय. आवटे साहेबांनी जे बोलले ना, तुम्हाला या भारतीय जनता पक्षाला एक, मी तर असं म्हणेन की एक रोग जडला की मागचं कापा पुढचं कापा मधातला बरोबर तेवढं दाखवा, असं एक तो रोग आहे असंच मी म्हणेन. कारण पूर्ण वाक्य तुम्ही आता पण दाखवलं नाही, म्हणजे मला खेदानं सांगावं लागतं. त्याचे पूर्ण आहे ना त्यांनी लिहिलेलं सगळं, ते त्यांनी त्यांच्या भाषणाचा मागचा मुद्दा, मागचं वक्तव्य आणि पुढचं हे जर पूर्ण दाखवलं ना त्यातला क्लिअर त्याचा खुलासा होईल. एक दुसरी गोष्ट, पीएमओनी त्यावेळेस 2006चा मुद्दा होता. विषय आत्ता येतो की पहिल्या फेजमध्ये तुम्ही सबका साथ सबका विकास म्हणून तुम्ही मस्जिदीमध्ये जाऊन टोपी पण घातली, तिकडे पण गेलात आणि मुस्लिम कंट्रीमध्ये गेलात, UAE ला गेलात, तिथे मस्जिदीमध्ये पण गेलात, मंदिरात पण गेलात. हे जाऊ देत, तुमचं हा सगळ्यांना दाखवायचं काम तुम्ही केलं, ठीक आहे. इतकं केल्यानंतर पहिल्या फेजमध्ये तुम्ही हा मुद्दा आणलाच नाही. पहिला फेज संपल्यानंतर जिथे यांची घसरण दिसायला लागली, पायाखालची वाळू सरकली, हे विकासावर मतं मागू शकत नाही, हे सबका साथ सबका विकास म्हणू शकत नाही आणि गरिबासाठी यांनी 10 वर्षात काहीही केलेलं नाही, कुठलंही नाही. 1.25 लाख रुपयाचा घरकुलाची किंमत 10 वर्षात 2.5 लाख करू शकले नाही. सगळ्या साहित्याची किंमत डबल झाली. हे गरिबाचं सरकार आहे आणि 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू देऊन तुम्ही त्यांची बोळवण करताय. तुम्ही सांगा गरिबासाठी कुठली योजना आणली की ज्या सामान्य माणूस, गरीब माणूस, तो कुठल्याही धर्मातला असो, कुठल्याही जातीतला असो, त्यासाठी कुठे यांच्याकडे धोरण होता. ठीक आहे, मी त्याचं उत्तर घेतो, पण उत्तर मला खरं तर महत्वाचं त्याच्यासाठी पण आहे, उत्तर त्यांच्याकडून ते घेणं गरजेचं आहे. ही जी आता या फेज मध्ये त्यांनी हा मुद्दा का काढला, तुमच्याकडे केलेल्या कामांची इतकी सगळी जंत्री असताना तुम्ही या मुद्द्याकडे का आलात? तुम्हाला प्रचाराची दिशा डायव्हर्ट करायची का? या टप्प्यापासून तुम्हाला कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून पुढे यायचंय का? हा मुद्दा आहे. पंतप्रधान मोदींची आतापर्यंतची प्रतिमा वेगळी, आताची वेगळी बनवली जाते का, याबद्दल सुद्धा चर्चा करायची. मला उत्तर घ्यायचं प्रवीण दरेकर यांच्याकडून. छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याच्या नंतर हिंदू मुस्लिम जो वाद सुरू झालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास असं म्हणत होते, ते अचानक कट्टर हिंदुत्ववादी कसे काय झाले? नाही, ते तर कट्टर हिंदुत्ववादी आहेत, काही होण्याचा काही विषय नाही. प्रभू श्रीरामाचं मंदिर त्यांनी उभं केले, त्याच्यामुळे त्यांना दाखवण्याची आवश्यकता नाही. ते या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी कधी झूल पांघरली नाही. आता आपण बघाल, मगाशी मनमोहन सिंगाचं दाखवलं, काय बोलले ते, मायनॉरिटीज पर्टिक्युलरली मुस्लिम्स फर्स्ट प्रायोरिटी त्यांची आहे. याचा अर्थ काय होतो? आता तुम्ही संपत्ती जमा करणार, कोणाचं सोनं करणार, धन करणार, प्रॉपर्टी करणार, मकान करणार, हे तुम्ही त्या ठिकाणी लोकांचे जमा करणार ना तुम्ही, आणि वाटणार कोणाला तुम्ही आहात. त्याच्यामुळे याच्याविषयी तीव्रतेने त्यांची भावना आली. आणि मगाशी आमचे विजय भाऊ त्या ठिकाणी म्हटले गरिबाच्या, मी यांचं मगाचे आमचे संजय मित्र यांनी सांगितले अंत्योदय योजना आणली. अंत्योदयच्या मार्फत कधी असं ते मुस्लिमांना किती, हिंदू धर्मीयांना किती, असं नाही. त्याच्यामध्ये जो गरीब शेवटचा माणूस आहे त्याला त्याचा उदय. आणि गरिबाच्या कल्याणासाठी विजय भाऊ, मला 10 मिनिटं लागतील यांची, गरीब कल्याणाचा अजेंडाच आमचा आहे. आयुष्यमान भारत, 5 लाखापर्यंत गरिबांनी मरायचं नाही, पैसे नाहीत म्हणून मरायचं. काँग्रेसच्या राज्यात आता मरणार नाही, 5 लाखापर्यंतचं ऑपरेशन होईल. बँकांचं 5 लाखाचं डिपॉझिट जर बँकेत असलं तर त्याला इन्शुरन्स कव्हरेज नव्हता, सर्वसामान्याच्या घामाचा पैसा होता, सिक्युअर्ड केला. आयुष्यमान भारतच्यातनं लोक आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जगतायत. आणि आपण सांगताय विजूभाऊ राजकारणासाठी, अहो कोविडच्या काळात अन्नधान्य दिलं, आता 5-5 किलो रेशन देतोय.
या देशामध्ये जवळपास 50 कोटीच्या वर लोकांना, गरिबांना त्या ठिकाणी अन्नधान्य देतोय. ठीक आहे. तरी तुम्ही बोलताय गरिबांसाठी काय केलंय? मला वेळ पुरा पडणार नाही माझ्यासाठी. तर कधी बोलवा विजू भाऊंनी मला काय काय गरीबाला केलं सांगतो आम्ही. परंतु माझा वेळ संपला. मी शेवटचा प्रश्न विचारतोय विजू भाऊ, तुम्ही स्पष्टपणे सांगणार आहात का आम्ही तुष्टीकरण करणार नाही कुठल्याही परिस्थितीत, सत्ता येऊ अथवा न येऊ? ते सुद्धा मुस्लिमांचं तुष्टीकरण आम्ही काँग्रेसनी कधीच केलं नाही. काँग्रेसनी तुष्टीकरण कधीच केलं नाही. का मुस्लिम असू देत, अल्प असू देत, कुठे ओबी, काँग्रेसनी नेहमी सामान्य गरीब मध्यमवर्गीय लोकांचा विचार करूनच देश चालवलाय आणि त्यांना आधार देण्याचं काम केलंय. या पद्धतीनं देश विकून 2-4 लोकांना देश विकायचं, सगळं विकायचं, LIC प्रॉफिट मधली विकून शेअर दिला, सगळे भेल दिला, तेल दिला, सगळं दिलं, विमानतळ विकले, एअरपोर्ट विकले जात आहेत. हे कधीच केलं नाही. तुम्ही गरीब आज शेतकऱ्यांचं कर्ज तुम्हाला माहित आहे की 70,000 कोटी कर्ज, 70,000 कोटीचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ केलं. यांना 16 लाख कोटीचं कर्ज 26 उद्योगपतीचं माफ करताय तुम्ही. हे मी नाही, RBIच्या नोट्समध्ये सगळे आलेले आहे आणि हे माहितीच्या अधिकारात सगळं उपलब्ध झालेलं आहे. हे करत असताना तुम्हाला शेतकऱ्यांसाठी 2 लाख कोटी कर्ज देता आलं नाही, माफ करता आलं नाही, ते करू शकलं नाही. आणि सांगताय विशेष, हे जे आत्ताची परिस्थिती का आली यावर स्पष्टपणे दिसतंय की या देशातून तुम्ही जे म्हणताय ना आयुष्यमान, आता सांगितलं आमच्या प्रवीणजींनी, एक माणसाचा इलाज होत नाही. आम्ही महात्मा ज्योतिबा फुले नावाची, ज्यावेळेस राज्यहिताचं नाव बदललात तुम्ही, ती योजना आम्हीच आणलेली आहे, जन आरोग्य योजना. पण त्या आयुष्यमानचा कार्ड देताय तुम्ही. माझ्या बरोबर चला, 5,000 लोकांच्या पुढे बोलू. आयुष्यमान योजनेचा फायदा किती लोकांना होतोय? आम्ही 35 किलो धान्य 2 रुपये आणि 3 रुपये किलोनी देत होतो. 2 रुपये किलो, 3 रुपयांनी गरीब लोकांना, या देशातील 28 कोटी लोकांना आम्ही 35 किलो धान्य दिलं महिनाभर पुरे. दोन्ही बाजूनी दावे प्रतिदावे केले जात आहेत विजूभाऊ. पण तुम्ही स्पष्टपणे सांगितलंय तुमची बाजू की आम्ही तुष्टीकरण केलेलं नाही आणि करणार सुद्धा नाही. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेटपणे इतकं आक्रमक वक्तव्य केल्याच्या नंतर स्वाभाविकपणे देशभरात त्याचे पडसाद उमटणं स्वाभाविक होतं. आणि आज दोन्ही बाजूनी त्याच्यावरती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण निवडणुकीची दिशा या आरोप प्रत्यारोपांच्या नंतर बदलणार आहे, मोदींच्या या वक्तव्याच्या नंतर बदलणार आहे आणि पुन्हा ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू झालंय का हा सवाल मात्र चर्चेला येणार आहे. याबद्दल कुठलंही दुमत नाही. पण या चर्चेमध्ये आपण दोघेही आलात, सहभागी झालात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.